खेळतेत लय लेकाची किव येते तुला. ते डोक्यावर नसतं त्यावेळेस नाही दिसत, त्यावेळेस डोळ्यात काळा वागर घातलेला असतो तुझ्या. घे बसतंय का गप. कळीचा नार पिटून देतो भांडणं, गायब होतो कुठं. बघितलं का, हाय का, बसतंय का शांत. त्याला वाटलं शंभू हाणतोयच त्याला, पण त्याला ते दिसतंय का. घ्या बघ, घ्या आता तुझ्याकडेच आलं बघ. बघ आता, बघ येते पळत तिकडून. नारद चालू दे, बसतोय तुम्ही, चालू दे. चालू दे. तुम्ही आहे ना लय उत्मात आणलाय दोघा जणांनी घरात. हो आला बघ पळत हा, बघ पळाला हा. किती बारकं पळालं बघ घाबरून. सापडलं हे, काय करा होता तो काल. लगेच धावून येतो बारक्या पोराच्या मदतीला लगेच. हे अवघड आहे राव खरंच. बघ नेऊन टाक बाहेर, खाली टाक पार्किंगला नेऊन तिकडे. काय देवा, काय करू या पोराचं काय नाही. ते स्वतःच्या ना बघत्या बघ आहे का, स्वतःच्या वजनापेक्षा जास्त गोष्टी करता ते. पोरा ह्यांच्यासोबत भांडणं करायचे, त्याच्यासोबत भांडणं करायचे. खोडीला ते बारीक आहे पण खोडीला त्याला. त्याच्या साड्या खोड्या तुला चालतात र, फक्त मोठ्या पोरांनी केल्याला तुला चालत नाही, बाकी काय नाही. मुंगूस तोंड्या रे, त्याचा असा गैरसमज आहे हे बारकं गरीब आहे असं वाटतंय बाबड्याला. पण त्याच्या समोर आहे हा, त्याच्या समोर त्याच्यासुद्धा डोक्यावर नसतं ते, तरी त्याचा विश्वास आहे त्याचा. काय बोलायचं. जा आता खेळाय, बघ कसा आहे पोरगा. त्याच्या समोर साऱ्या गोष्टी करतो रे, विशेष वाटते. आपण म्हणतो ना प्रेमाची झापडं आले डोळ्यावरती, असाच खेळ आहे त्याचा खरा.
बघ बघ बघ. अवघड आहे. खेळ बंद होत नाही पोरांचा, ह्या झोपतच नाही ते अजिबात. आज संडे आहे, मी दिवसभर घरी आहे. आज मी दिवसभर बघतो अजिबात झोपले नाही ते थोडं पण. तूच ना घ्या तूच आहे ना, एवढा शहाणा आहेस ना घरात. कळीचा नारळ तर तू आहेस खरा. बघ आता. ह्यालाच बालपण आलंय.